किशनभाऊ शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त नवापुरात भक्तिरसाचा जल्लोष. वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेना तालुका प्रमुख किशनभाऊ शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर शहरातील सरदार चौक येथे भव्य जाहीर कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. खानदेशातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रविकिरण महाराज दोंडाई चाकर यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित माळी, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, राणा राजपूत समाज अध्यक्ष रामकृष्ण पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, विशाल सांगळे, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम, उद्योजक मनोज अग्रवाल, किरण टिबे आदी मान्यवर उपस्थित होते. कीर्तनातून हरिभक्त पारायण रविकिरण महाराज यांनी देवाचे नामस्मरण, चांगले संस्कार, कुटुंबातील नातेसंबंध जपणे तसेच मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा संदेश दिला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील, माजी नगरसेविका अरुणा पाटील, किशन शिरसाठ, सनी सावरे, अनिल वारुडे व दिनेश भोई यांच्या हस्ते हरिभक्त पारायण रविकिरण महाराजांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त युवासेना तालुका प्रमुख किशनभाऊ शिरसाठ यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अहिरे यांनी केले तर आभार सनी सावरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हंसमुख पाटील, अनिल वारुडे, दिनेश भोई, सनी सावरे, गणेश पाटील, राजेश जयस्वाल, मनोज चौधरी, विजय बागुल, कल्पित नाईक, देवका पाडवी, गोविंदा कोळी, कुणाल सोनार, प्रशांत हिरे, चंदू चौधरी, राहुल मोरे, राकेश सोनवणे व योगेश शाह यांनी परिश्रम घेतले. वेळा ठेवायचा. लोक काय म्हणतात ते लक्ष द्यायचंच नाही महाराज. लोके काय म्हणतात हा विचार जर करशात ते आयुष्यभर सक्सेस होणार नाही. तुम्ही लोकेशी वर्ष लागणार नाही. लोकांना धंदा किडा पाडा बाकीना पोरले वाटच म्हणाल पाहिजे. पण मी जर म्हणलो मग मित्र काय म्हणे बावड्या इथला काय देव करायला लागेल. एखादा वाटत मी भजन करायला पाहिजे. पण मग तो मित्र काय म्हणे नाही सर मा किंवा मी जर भजन म्हणत आजूबाजूला काय म्हणते. आजूबाजूला काहीच म्हणत नाही. चार लोक काहीच म्हणणार नाही. चार लोक भाऊ चार लोक जगी राहतात. चार लोक काहीच म्हणत नाही. चार लोक शेवटला टाइम एकच म्हणतील राम बोलो भाई राम. चार लोक काहीच म्हणावं शकतो तर काहीच म्हणावं नाही. चार लोकच ना वर्ष जीवन जगशात ते स्वतःसाठी बी जगणार नाही आणि जगीशी फायदाही होईना. कारण लोकेच ना धंदा आहे. त्या नावी ठेवणारे ते ठेवणारच आहेत. जसले किडा पाडणार त्या पाडणारच आहेत. या लोकेशने वर्ष लक्षात तर तुम्ही जगणारच नाही. मी माझा अनुभव कीर्तनातून मांडतो. लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकतो. बराच लोक सांगतात महाराज बोल नका. बराच लोक मला सांगतात महाराज तुमचे व्हिडिओ असतात आम्हाला खूप आवडतात. 100 मधनं 95% लोक सांगतात मला की रविकिरण महाराज तुमचं कीर्तन दिवसभराला 2 ते 3 कीर्तन ऐकतो. काम करता करता सुद्धा आम्ही 2 कीर्तन ऐकतो. महाराष्ट्रभरात चर्चा आहे. पण मग 100 नाही 95% चांगलं आहे. 5% म्हणणार नाही किडा पाडणार. मग त्या 5% लोकांचा विचार करून मी माझं कीर्तन करणं बदलून टाकू का, सोडी देऊ का? मी 95% लोकांचा विचार करू का या 5% किडा पाडणारच ना? अजिबात नाही. एखादी पोरगी एखादी बाई जर मंदिर माझा असवी ना ते किडा पाडणारच धंदाराच मार सकू ऐका मंदिर मग चालणे माप सकू बंद असं जळ आता गंदेव करायला लागते व्यक्ती शिकाय किडा पाडा
एखादा पोऱ्यान जर माळा टाकली, मला आजपासून निर्वेशनी जीवन जगणे, मला दारू पिणे नाही, मांस मच्छी खाणे नाही, विमल खाणे नाही, पुरी खाणे नाही. जर एखादा पोऱ्यान त्याग करायचा उदोंडाचा ना पोऱ्या होता ना काय माळा टाकली नाही, बंद करते नाही, मग काय पटाशले आवडी. मित्र हा सारा आहे ना, ते बरोबर आहे, ते बाकीना किडा पडणारा बावडे तू का मार केली नाही घ्या रे. हा भाऊ माळा टाकले नाही, मग शांत राहू ना. तरी आपण काही नीचच राहतच महाराज, नवा पूर्ण पोरी सोडत का. एखादा मित्र महाग त्याला सांगत बावड्या माळा टाकले हा नार काहीच ना माळ तरी होईनार भाऊ. काय नाही भूक आली तरी मला नक्कीच चांगलं बोबडा टाकली नाही माळा, सोडली नको मॉडल माझा. हो बापरे तू माळ तरी नाही गे, तू नाही ते खाटकीन घरी उधारी बाकी येणार बावड्या. कितना निर्धन आहे, कितना निर्धन आहे. जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही ना, ह्या गोष्टीची दक्षता घ्या, मग जीवन जगा. भक्ती करत असताना लोकांचा विचार करणे नाही महाराज. तुम्हाला सांगतो बरं का तरुण भावांना, तरुण भावांना ऐका, तुमचा भाऊ समजून ऐका, तुमचा मित्र समजून ऐका. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, तर भोकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका, नावं ठेवणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. जीवनात सक्सेस